नमस्कार, मी निलेश निकम आणि आपण पाहताय जिल्ह्याचा नंबर 1 न्यूज चॅनल SBN न्यूज। जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिन मध्ये घेणार आहोत। बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। 8 जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची फेरबदल। सांगलीच्या पालकमंत्रीपदी पुन्हा सुभाष देशमुख, तर साताऱ्याच्या सहपालकमंत्रीपदी सदाभाऊ खोत। भाजपच्या पालकमंत्र्यांना जोड म्हणून शिवसेनेच्या सहपालकमंत्र्यांची जोड। महाराष्ट्रातील 3000 व्हॉट्सअप ग्रुपमधून जनजागृतीसाठी संतगावचे संदीप सूर्यवंशी ठरलेत SBN न्यूजचे 2016 चे व्हॉट्सअप किंग। SBN न्यूजचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांचा स्पेशल रिपोर्ट। नोटाबंदीमुळे काळे पैसेवाले सुखात, मात्र गरीब बँकेच्या रांगेत। शरद पवारांनी अहमदनगर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली टीका। शिर्डीच्या साईचरणी नोटांचा ढीग, सोन्या चांदीचा खच। 50 दिवसात 31 कोटींचं दान, तर सुमारे 3 किलो सोनं अर्पण। नोटाबंदीचा साईनवर काहीही परिणाम नाही। आणि 30 बसला तळीरामांची अडचण। महामार्गांपासून 500 मीटरच्या परिसरात दारूच्या पार्ट्यांना निर्बंध। पार्ट्या केल्यास कायदेशीर कारवाई करणार, अधीक्षक प्रकाश गोसावी यांची माहिती। आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील पत्रकार इसाक पठाण यांना मराठवाडा विभागीय प्रथम पुरस्कार घोषित करण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्याच्या वसमत येथील पत्रकार इसाक पठाण हे येथील एका संस्थेवरती शिक्षक आहेत। आपली शाळा करून उरलेल्या वेळात लिखाणाची आवड आणि सामाजिक काम करण्याची धडपड असल्यानं एक छंद म्हणून ते पत्रकारिता करत असताना आता मात्र त्यांना तंटामुक्तीचा विभागीय पुरस्कार आणि रोख 1 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे। राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीनं महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राज्यात राबवण्यात येते। या मोहिमेचा प्रचार व प्रसार करून योग्य प्रसिद्धी वर्तमानपत्राच्या माध्यमातून देणाऱ्या, उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या वर्तमानपत्राच्या पत्रकाराला जिल्हा विभाग व राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो। सन 2014, सन 2015 या वर्षात हिंगोली जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचा उत्कृष्ट बातम्या प्रसिद्ध केल्याबद्दल वसमत येथील दैनिक गाववालाचे पत्रकार इसाक पठाण यांना मराठवाडा विभागीय प्रथम पुरस्कार घोषित करण्यात आलाय। वळूयात पुढच्या बातमीकडे। उसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीनं धडक दिल्यानं तरुणीचा जागीच मृत्यू झालाय। शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथील मोनिका राजाराम उदगावे ही आज सकाळी जैन मंदिरात दर्शनासाठी जात होती। यावेळी डफळापूर डेअरीजवळ आल्यावर शेडशाळहून गणेशवाडीकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीनं पाठीमागून धडक दिल्यानं मोनिका ट्रॉलीच्या चाकाखाली पडली। अंगावरून ट्रॉलीचं चाक गेल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रॅक्टर चालकानं पलायन केलं, तर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। यावेळी संतप्त ग्रामस्थांकडून ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे घटना टळली आहे। याबाबतीत कुरुंदवाड पोलिसात नोंद झाली आहे। कुपवाडमधील सराईत गुन्हेगार राहुल माने आणि संदीप तुपे यांना कुपवाड MIDC पोलिसांनी 1 वर्षासाठी तडीपार केलाय। सराईत गुन्हेगार राहुल माने आणि संदीप तुपे या दोघांवरती खुनाचा प्रयत्न, मारामारी, मटका, जुगार, दहशत माजवणे यांसारखे 8 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल होते। वाढत्या गुन्हेगारीमुळे कुपवाड MIDC पोलीस स्टेशनचे PI अशोक भवड यांनी या दोघांना 2 जिल्ह्यातून हद्दपार करत कर्नाटक हद्दीमध्ये सोडलं आहे। आज कुपवाड MIDC पोलीस ठाणे हद्दीत राहणारे संदीप पांडुरंग तुपे राहणार कुपवाड याला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून 1 वर्षाकरता हद्दपार केलेले आहेत। त्याच्यावर MIDC पोलीस ठाणे हद्दीत शरीराविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध तसेच जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे नोंद होते। त्यातील काही गुन्हे साबित झाले होते, त्यामुळे आज त्याच्यावर तडीपार 57 प्रमाणे कायदेशीर कारवाई करून त्याची अंमलबजावणी केली व त्याला 2 जिल्ह्यातून आज हद्दपार करण्यात आले। राहुल सुभाष माने हा बामनोळी कुपवाड या गुन्हेगारावर
MIDC पोलीस ठाणे हद्दीत विविध कलमाखाली गुन्हे नोंद असून त्याच्यावर आज रोजी मुंबई पोलीस ॲक्ट 56 प्रमाणे कारवाई करून त्याला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून 1 वर्षाकरता हद्दपार करण्यात आलेले आहे. त्याला आज रोजी सदर आदेशाची अंमलबजावणी करून त्याला बाहेर जिल्ह्यामध्ये सोडण्यात आले आहे. अशा प्रकारे दोन्ही गुन्हेगारांना पोलीस स्टेशन हद्दीतून हद्दपार करून भविष्य काळामध्ये शरीराविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध तसेच जुगार कायद्याखाली जे काही गुन्हेगार असतील त्यांना आणखी प्रभावीपणे कारवाई करून सदर गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथील बीइंग ह्युमन फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. बीइंग ह्युमन सलमान खान फाउंडेशन नागज यांच्या वतीनं सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 205 जणांनी रक्तदान केल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष नरेश शिंदे यांनी दिली. नागजसारख्या ग्रामीण भागात रक्तदान शिबिराला मिळालेला प्रतिसाद हा कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले. कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसलेल्या परंतु सामाजिक कार्याची आवड असलेल्या नरेश शिंदे हे सलमान खान यांचा वाढदिवस गेल्या काही वर्षांपासून रक्तदान शिबिर घेऊन साजरा करतात. विशेष म्हणजे या शिबिरात तरुण वर्गानं व महिलांनी सुद्धा रक्तदान केलं. महिलांनी दाखवून दिलं की महिलाही कशात कमी नाहीत. रक्तदान हे रांगेत उभे राहून केलं गेलं. या कार्यक्रमासाठी सणगर समाज, तरुण मंडळ व वीरशैव समाजाचे नागरिक तसेच गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. 2014 साली 87, 2015 साली 105 तर 2016 साली तब्बल 205 रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन उपसरपंच श्री तानाजी शिंदे यांच्या हस्ते झालं. बीइंग ह्युमन फाउंडेशन मार्फत गोरगरिबांना रक्त देण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिराला MSI ब्लड मिरज बँक यांच्या वतीनं रक्तदानाचं संघटन केलं. या शिबिराला MSI ब्लड बँकेचे प्रोफेसर सगरे, अमोल सलगले, दिलीप लोखंडे तसेच सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त बीइंग ह्युमन फाउंडेशनच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या फाउंडेशनचे अध्यक्ष नरेश शिंदे हे सर्व सामाजिक उपक्रम स्वखर्चाने करतात. गरजूंनी या फाउंडेशनशी संपर्क साधावा असं आवाहन अध्यक्ष नरेश शिंदे यांनी केलं आहे. मिरज कृष्णाघाट रोडवरील रेल्वे गेट झोपडपट्टीजवळ ST बसनं ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिल्यानं 50,000 रुपयांचं नुकसान झालं आहे. मिरजेतून अर्जुनवाडकडे कृष्णाघाट रोड रेल्वे गेट जवळील झोपडपट्टी वळणावर झाला आहे. ॲपेरिक्षा घेऊन दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला सुनील धोंडीराम सूर्यवंशी राहणार बुरुड गल्ली, सांगली हा जात होता. या ॲपेरिक्षात 2 प्रवासी होते. यावेळी कुरुंदवाड मिरज ST बस ही मिरजेकडे भरधाव वेगाने येत होती. उसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना बसने ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिली. सुदैवानं ॲपेरिक्षा चालक सुनील सूर्यवंशीने वेळीच उडी मारली म्हणून तो बचावला. या अपघातामध्ये सुमारे 50,000 रुपयांचं ॲपेरिक्षाचं नुकसान झालंय. मी राईट साईडनं चाललो होतो. ओव्हरटेक करताना रॉंग साईडनं ST क्रमांक 14 PT 10-19 फुटणी येऊन मला धडकले आणि मी गाडीत जखमी. मिरजेतील उपविभागीय सार्वजनिक बांधकाम कार्यालय इथं निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना अधिकारी जागेवरच न सापडल्यानं त्यांनी निवेदनाची प्रत केबिनवरती चिकटवली आहे. कुपवाड रोड, लक्ष्मी देऊळ ते भारतनगर सूतगिरणी या मार्गावरील राष्ट्रीय परिवहन महामंडळ निवारा शेड होतं. रस्ता रुंदीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागानं हे शेड काढलं. आज नागरिकांना शेड नसल्यानं उन्हात उभं राहावं लागतंय. सार्वजनिक बांधकाम विभागानं परत शेड उभं करावं असं निवेदन देण्यासाठी गेलेले सामाजिक कार्यकर्ते मिरज किल्लाबाग येथील उपविभागीय सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये अधिकारीच गैरहजर होते. त्यामुळे निवेदन कोणाकडे द्यायचं असं इतर कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं सामाजिक कार्यकर्त्यांना दिली. संतप्त कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या केबिनवरती निवेदन चिकटवलं. शासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचारी हालचाल रजिस्टर असते. ते रजिस्टर इथं नसल्याची माहिती ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी सांगितलं. सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार वेळीच सुधारला नाही तर सांगली सुधार समिती स्टाईलनं आंदोलन घेण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी दिलाय.
असता या विभागामध्ये संबंधित कोणी अधिकारी उपस्थित नव्हते. कर्मचाऱ्यांना विचारलं असता जबाबदार अधिकारी कोणी नाही आहे. या ठिकाणी साईटवरती अधिकारी गेले तर सांगण्यात येते, पण ह्या साईटवर गेले असेल तर त्यांचं मुवमेंट रजिस्टरला नोंद दाखवल्यानंतर मागितल्यानंतर 3 नोंद दाखवायला तयार नाहीत. इतकंच काय, या कार्यालयामध्ये शिपाई देखील आत्ता सध्या उपस्थित नाही आहे. आणि या सर्व बाबीमुळं हे शासकीय कार्यालय आहे, हे घर नाही कुणाचं. त्यामुळे शासकीय कार्यालयामध्ये संबंधित जबाबदार अधिकारी उपस्थित असणं आवश्यक आहे. तो जर कार्यालयातून काही कामानिमित्त बाहेर गेला असेल तर त्याची नोंद त्या रजिस्टरला असणं आवश्यक आहे. ह्या कोणत्याही बाबी यांनी पाळलेल्या नाही आहेत, म्हणून आम्ही आज त्यांच्या दरवाजाला निवेदन चिटकवलेलं आहे. हे जर विभागानं आपला कारभार सुधारला नाही तर या विभागाला कारभार सुधारण्यासाठी सुधार समिती भाग पाडेल. भारत सूतगिरणी ते लक्ष्मी मंदिर ज्यावेळेला रस्ता रुंदीकरण झालं त्याला आता 3 वर्ष पूर्ण झाली. मग त्यावेळेला जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी ती पिकअप शेड जी काढली सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना ऑर्डर दिलेल्या होत्या आणि त्यावेळेला पिकअप शेड काढलेली अजून 3 वर्ष झाली तरी परत बसवली आहे. सर्वसामान्यांचं तिथं हाल होत आहे. त्यामुळे आम्ही इथं त्यांना वारंवार निवेदन केलेली होती, अगोदर मागणी पण केली होती, पण त्याचा काही त्यांनी. बुलेटिनमध्ये इथं वेळ झाली आहे एका ब्रेकची. आपण पाहत रहा SBN न्यूज. माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा. प्रमुख पाहुणे माननीय खासदार संजय काका पाटील, माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे, माननीय विश्वास नांगरे पाटील, पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, माननीय शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी सांगली, माननीय राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, माननीय दत्तात्रय शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख सांगली, माननीय रवींद्र खेबुडकर, आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका. नाव नोंदणीचं ठिकाण मुख्य कार्यालय मिरज शहर व ग्रामीण संपर्क संकेत रेसिडेन्सी ST स्टँड समोर मिरज. माननीय निलेश कांबळे, दूरध्वनी क्रमांक 90 96 72 57 12 73 85 65 70 00. संयोजक माननीय शरददादा जाधव व माननीय फारुखभाई जमादार मित्र मंडळ मिरज. Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888 517 084, Tambolkar ma'am 9850 993238. Square Science Academy, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. या दिवाळीमध्ये बेसिक ते अगदी कुठल्याही हायर रेंजचा मोबाईल तुम्हाला घ्यायचा असेल किंवा एक्सचेंज करायचा असेल तर आहे ना मिरजेतील स्कायलाईन मोबाईल शॉपिंग. स्कायलाईन मोबाईल शॉपिंगमध्ये सर्व प्रकारचे हँडसेट्स तुम्हाला आहेत, सर्व ब्रँडचे हँडसेट्स तुम्हाला मिळतीलच. पण खास या दिवाळीमध्ये तुमच्यासाठी ऑफर्स म्हणजे स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्लास स्क्रीन गार्ड, सेल्फी स्टिक, बॅक कवर अगदी फ्री मिळणार आहे. इतकंच नाही तर 5000च्या खरेदीवर एक आकर्षक गिफ्ट तुम्हाला अगदी नक्की मिळणार आहे. तेव्हा या दिवाळीमध्ये मोबाईलची खरेदी करायची असेल तर जरूर भेट द्या स्कायलाईन मोबाईल शॉपी, हायस्कूल रोड, मिरज येथे. रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन. सूटिंग, शर्टिंग, जींस, ट्राउजर्स, शेरवानी, सूट, ब्लेजर हो जिया रे. जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई
पहचान. Address Rohit Collection, opposite High School, near Bank of Baroda, Miraz. उज्ज्वल करिअर बरोबरच हमखास सरकारी नोकरीसाठी राजे करिअर अकॅडमी सांगली. महाराष्ट्र पोलीस, आर्मी, केंद्रीय कॉन्स्टेबल, जिल्हा परिषद, परिचर, शिपाई तसेच रेल्वे सूत ग्रुप D-C यासाठीचे सर्व परीक्षांचे 100% तयारीसाठी 20 वर्षांची यशस्वी परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य रजिस्टर संस्था. फिजिकल व लेखी परीक्षेसाठी 100% तयारी, मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन टेस्टसह लेखी परीक्षेसाठी हजारो प्रश्नांचा सराव. सांगली, मिरज व कुपवाड क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माफक फीमध्ये अनिवासी क्लासेस. स्पर्धा परीक्षांची सर्व विषयांची इंग्रजीसह 100% तयारी. पत्ता निवृत्ती प्रसाद, सावंत प्लॉट, सिव्हिल हॉस्पिटल मागे, सांगली. फोन नंबर 84 82 89 03 95, 94 23 31 50 44, 88 55 85 78 58 आणि 98 50 04 50 44. एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10. आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्याकडे अगदी योग्य दरात सॅमसंग, सोनी, पॅनासॉनिक, LG, ओनिडा, गोदरेज या आणि अशा नामवंत कंपन्यांचे ब्रँडेड LED, LCD TV, रेफ्रिजरेटर भव्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. तसंच मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन सुद्धा निरनिराळ्या व्हरायटीमध्ये मिळतील. मिक्सर, DVD प्लेअर, कूलर, वॉटर प्युरिफायर अशा सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमची खास वैशिष्ट्ये: भव्य आणि ब्रँडेड कंपन्यांचं अद्ययावत दालन, विनम्र आणि तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सोय, बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदरात अगदी सुलभ हप्त्यामध्ये 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय. एक वेळ अवश्य भेट द्या. कोणताही 24 इंची LED खरेदी करा, व्हिडिओ DTH डिश मोफत मिळवा. कोणताही 32 इंची LED खरेदी करा व रुपये 6,990 रुपयांचा 4.1 होम थिएटर मोफत मिळवा. कोणताही 40 इंची LED खरेदी करा व पुढच्या मॉडेल्सवरती 10,990 रुपयांचा केनस्टार ऑक्सिरिच ओव्हन मोफत मिळवा. वॉशिंग मशीनवर 2400 रुपयाचा मिक्सर अगदी मोफत. आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, मा हॉस्पिटल जवळ, शिवाजी रोड, मिरज. फोन क्रमांक 88 88 08 02 96 99 21 83 34 08. खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अली अकबर पीरजादे यांचा सत्कार करण्यात आला. देशात आणि राज्यात काँग्रेस विरोधी वातावरण असताना देखील खानापूर नगरपंचायतीमध्ये पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान काँग्रेसला मिळणं ही गोष्ट अभिमानाची आहे. सुहास शिंदे यांनी खानापूर ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यकाळात विकास कामांना न्याय दिल्यामुळे लोकांनी विश्वास ठेवलाय. त्याला पात्र राहून या पुढील काळात काम करा. खानापूरचे पहिले नगराध्यक्ष भाग्यानं मिळालाय, त्यामुळे मिळालेल्या संधीचा विकास कामातून सोनं करा असं आवाहन
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी केलं. खानापूर नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अली अकबर पीरजादे यांचा विटा शहर काँग्रेस कमिटी आणि खानापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव गायकवाड, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवी अण्णा देशमुख, शहराध्यक्ष दत्तोपंत चोथे, जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे उपस्थित होते. सांगली मारुती रोडवर साठणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी उपायुक्तांनी ड्रेनेज लाईनची पाहणी केली आहे. उपमहापौर विजय घाडगे, शिवराज बोळाज, शेखर माने, अश्विनी खंडागळे, बाळासो गोंधळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ काम सुरू करण्याची मागणी केली आहे. जुनी ड्रेनेज लाईन कालबाह्य झाल्यानं थोड्याशा पावसानं इथं पाणी साचतं. शहरातील मुख्य बाजारपेठ पाण्याखाली जाते. दुकानांमध्ये पाणी शिरतं. यामुळं हे ड्रेनेजचं काम करणं गरजेचं असल्याचं उपमहापौर गटाने याचा पाठपुरावा करून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अत्यंत महत्त्वाचा असणारा हा मारुती रोडचा परिसर आणि या परिसरात थोडासा जरी पाऊस पडला तरी ह्या भागातले ड्रेनेज असू देत आणि रस्त्याचा स्लोप झाल्यामुळं अत्यंत नागरिकांचा हाल होते आणि ड्रेनेजच्या पाण्याचा पण साठा भरपूर होतोय. चेंबर सगळे खाली गेलेले आहेत, त्यामुळं चेंबरचं पाणी सगळं ड्रेनेजच्या वरती येते. त्यामुळे इथल्या नागरिकांना, दुकानदारांना इतका त्याचा त्रास. माजी वनमंत्री आणि विद्यमान आमदार पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. माजी वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, युवक काँग्रेस आय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड व सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन शांताराम बापू कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य महिला व पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात सतेज बाणेर पुणे या संघानं प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक दसपती स्पोर्ट्स चिपळूण, तृतीय क्रमांक शिवशंकर मंडळ ठाणे यांनी पटकावला, तर चौथा क्रमांक विजय स्पोर्ट्स यांनी पटकावला. यात अष्टपैलू खेळाडू म्हणून अजय जाधव, सर्वोत्कृष्ट चढाई निलेश साळुंखे कल्याण, सर्वोत्कृष्ट पकड स्वप्नील शिंदे चिपळूण या खेळाडूंनी पुरुष गटातील बक्षिसं पटकावली, तर महिला गटात प्रथम क्रमांक महात्मा गांधी स्पोर्ट्स मुंबई यांनी पटकावली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, मामासाहेब पवार, सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार व पलूसचे नगराध्यक्ष राजेंद्र सदामते, उद्योजक राजेंद्र लाड, संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषिकेश लाड, हरिदास पाटील हे उपस्थित होते. संपन्न होतो आहे, कौतुक करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये नितीन जाधव साहेब या ठिकाणी मंचावरती संपन्न होतो आहे. मिरजेतील शिवाजी क्रीडांगणाजवळील सिंडिकेट बँकेचं एटीएम फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. मध्यरात्रीच्या सुमाराला अज्ञात चोरट्यांनी उघड्या एटीएममधील मशीनच्या आउटडोअरचे नुकसान केलंय. एटीएममधील रोख रक्कम चोरट्यांना चोरता आली नाही. गांधी चौकी पोलिसांनी येऊन एटीएमचं फुटेज पाहणी केली, त्यामध्ये काही आढळून आलं नाही असं पोलिसांनी सांगितलंय. मिरज गांधी चौकी पोलिसात एटीएमचं नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सोलापूर इथं विडी कामगार महिलांना मजुरी रोखीनं मिळावी आणि खाती काढण्यासाठी वेळ मिळावा या मागणीसाठी लाल बावटा विडी कामगार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. सोलापूर येथील 19,000 विडी कामगार महिलांनी आत्तापर्यंत बँक खाती खोलली, मात्र 34,000 महिलांची खाती उघडणं बाकी आहे. सध्या 34,000 विडी कामगार महिलांना मजुरी मिळत नाही. त्यामुळं मजुरी रोखीनं मिळावी आणि खाती काढण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात यावा या मागणीसाठी लाल बावटा विडी कामगार संघटनेच्या वतीनं प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलं. विडी कामगार महिलांच्या मजुरीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं वेळोवेळी आंदोलन करण्यात आली, मात्र प्रशासनानं कुठलीच दखल घेतली नाही. मागील 1.5 महिन्यांपासून हातावर पोट असणाऱ्या विडी कामगार महिलांना मजुरी मिळाली नाही. त्यामुळं नाईलाजास्तव 19,000 विडी कामगार महिलांनी बँक खाती काढली. अद्याप 34,000 विडी कामगार महिलांची बँक खाती काढणं बाकी आहे. सध्या या महिलांची खाती उघडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळं खाती उघडण्यासाठी 6 महिन्यांची मुदत वाढवून मिळावी, तोपर्यंत मजुरी रोखीनं मिळावी या मागणीसाठी लाल बावटा विडी कामगार संघटनेच्या माकपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
19,000 लोकांचे बँक खाते या ठिकाणी उघडलेले आहे. अजून 34,000 महिलांचं बँक खाते उघडावं लागणार आहे. बँकेमध्ये 2-2 दिवस आम्ही हजेरी लावल्यानंतरही आम्हाला मजुरी मिळत नाही. कुठं 500, कुठं 1000, कुठं 2000 या पद्धतीने. 90% महिला या अशिक्षित आहेत. या त्या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. 5-10 रुपये त्या ठिकाणी देऊन असे फॉर्म भरावं लागतात. 4-4 तास लाईनला उभारल्यानंतर कुठंतरी मजुरी मिळते. असं प्रत्येक आठवड्याला 2-3 दिवस गेल्यानंतर या कामगाराचं काय होईल? यांना मजुरी मिळेल अशी व्यवस्था करा. या ठिकाणी बेमुदत धरण्याला सुरुवात केलेली आहे. अत्यंत शांततेने सुरुवात केलेली आहे. पोलिसांनी जर हे दडपण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक नागपंचमीच्या परवानगीसाठी 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिराळ्यातील कार्यक्रमाला शिराळकर काळे झेंडे दाखवत गाव बंद करत बहिष्कार टाकणार आहेत. नागपंचमीला पारंपरिक पद्धतीने परवानगी मिळावी यासाठी शिराळकर आक्रमक झालेत. 31 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध उद्घाटनावरती शिराळकरांनी बहिष्कार घालण्याबरोबर गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तसंच यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेधही व्यक्त करण्यात येणार आहे. शिराळ्याची प्रसिद्ध नागपंचमीमधील जिवंत नागपूजेवरती न्यायालयानं बंदी घातल्यानं शिराळकरांच्या भावना दुखावल्या आहेत. तर गेल्या 6 वर्षांपासून ही नागपंचमी पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्याच्या मागणीसाठी शिराळकर विविध पातळीवरती आंदोलन करतायत. या प्रकरणी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करण्यात येत नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी करत नगरपालिका निवडणुकीवरती बहिष्कार घातला होता. त्यामुळं शिराळा नगरपालिकेची निवडणूकच होऊ शकली नाही. तर 31 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिराळ्यामध्ये येत असून त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. मात्र नागपंचमीसाठी सरकार कोणतीही पावलं उचलत नसल्याचा निषेध नोंदवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरती बहिष्कार घालण्याचा आणि गाव बंद ठेवण्याचा निर्णय शिराळकरांनी घेतलाय. तसंच यावेळी शिराळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे. याबाबतचं निवेदन आज नागपंचमी बचाव कृती समिती आणि नाग मंडळांनी शिराळ्याच्या तहसीलदारांना दिलंय. यामुळे मुख्यमंत्र्यांचं शिराळ्यामध्ये 31 डिसेंबरला शिराळकर आक्रमक पद्धतीनं स्वागत करणार हे आता निश्चित झालंय. बुलेटिनमध्ये इथं वेळ झाली आहे एका ब्रेकची. आपण पाहत रहा SBN न्यूज. माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा. प्रमुख पाहुणे माननीय खासदार संजय काका पाटील, माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे, माननीय विश्वास नांगरे पाटील, पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, माननीय शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी सांगली, माननीय राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, माननीय दत्तात्रय शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख सांगली, माननीय रवींद्र खेबुडकर, आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका. नाव नोंदणीचं ठिकाण मुख्य कार्यालय मिरज शहर व ग्रामीण संपर्क संकेत रेसिडेन्सी ST स्टँड समोर मिरज. माननीय निलेश कांबळे, दूरध्वनी क्रमांक 9096 72 57 12 73 85 65 70 00. संयोजक माननीय शरददादा जाधव व माननीय फारुखभाई जमादार मित्र मंडळ मिरज. Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888 517 084, Tambolkar ma'am
9850993238. स्क्वेअर सायन्स अकॅडमी, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. या दिवाळीमध्ये बेसिक ते अगदी कुठल्याही हायर रेंजचा मोबाईल तुम्हाला घ्यायचा असेल किंवा एक्सचेंज करायचा असेल तर आहे ना मिरजेतील स्कायलाईन मोबाईल शॉपी. स्कायलाईन मोबाईल शॉपीमध्ये सर्व प्रकारचे हँडसेट्स तुम्हाला आहेत, सर्व ब्रँडचे हँडसेट्स तुम्हाला मिळतीलच. पण खास या दिवाळीमध्ये तुमच्यासाठी ऑफर्स म्हणजे स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्लास स्क्रीन गार्ड, सेल्फी स्टिक, बॅक कव्हर अगदी फ्री मिळणार आहे. इतकंच नाही तर 5,000च्या खरेदीवर एक आकर्षक गिफ्ट तुम्हाला अगदी नक्की मिळणार आहे. तेव्हा या दिवाळीमध्ये मोबाईलची खरेदी करायची असेल तर जरूर भेट द्या स्कायलाईन मोबाईल शॉपी, हायस्कूल रोड, मिरज येथे. उज्ज्वल करिअर बरोबरच हमखास सरकारी नोकरीसाठी राजे करिअर अकॅडमी सांगली. महाराष्ट्र पोलीस, आर्मी, केंद्रीय कॉन्स्टेबल, जिल्हा परिषद, परिचर, शिपाई तसेच रेल्वे सूत ग्रुप D-C यासाठीचे सर्व परीक्षांचे 100% तयारीसाठी 20 वर्षांची यशस्वी परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य रजिस्टर संस्था. फिजिकल व लेखी परीक्षेसाठी 100% तयारी, मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन टेस्टसह लेखी परीक्षेसाठी हजारो प्रश्नांचा सराव. सांगली, मिरज व कुपवाड क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माफक फीमध्ये अनिवासी क्लासेस. स्पर्धा परीक्षांची सर्व विषयांची इंग्रजीसह 100% तयारी. पत्ता निवृत्ती प्रसाद, सावंत प्लॉट, सिव्हिल हॉस्पिटल मागे, सांगली. फोन नंबर 84 82 89 03 95, 94 23 31 50 44, 88 55 85 78 58 आणि 98 50 04 50 44. एका वर्षात 100पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10. आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्याकडे अगदी योग्य दरात सॅमसंग, सोनी, पॅनासॉनिक, LG, ओनिडा, गोदरेज या आणि अशा नामवंत कंपन्यांचे ब्रँडेड LED, LCD TV, रेफ्रिजरेटर भव्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. तसंच मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन सुद्धा निरनिराळ्या व्हरायटीमध्ये मिळतील. मिक्सर, DVD प्लेअर, कूलर, वॉटर प्युरिफायर अशा सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमची खास वैशिष्ट्ये: भव्य आणि ब्रँडेड कंपन्यांचं अद्ययावत दालन, विनम्र आणि तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सोय, बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदरात अगदी सुलभ हप्त्यामध्ये 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय. एक वेळ अवश्य भेट द्या. कोणताही 24 इंची LED खरेदी करा, व्हिडिओ DTH डिश मोफत मिळवा. कोणताही 32 इंची LED खरेदी करा व रुपये 6,990 रुपयांचा 4.1 होम थिएटर मोफत मिळवा. कोणताही 40 इंची LED खरेदी करा व पुढच्या मॉडेल्सवरती 10,990 रुपयांचा केनस्टार ऑक्सिरिज ओव्हन मोफत मिळवा. वॉशिंग मशीनवर 2400 रुपयाचा मिक्सर अगदी मोफत. आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, मा हॉस्पिटल जवळ, शिवाजी रोड, मिरज.
फोन क्रमांक 88 88 08 02 96 99 21 83 34 08. तासगाव तालुक्यातील राजापूर येथील महिला पोलीस पाटील यांना धमकी दिल्याप्रकरणी व येरळा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी तिघांवरती गुन्हा नोंद करण्यात आलाय. तासगाव तालुक्यातील राजापूर येथील महिला पोलीस पाटील यांना धमकी दिल्याप्रकरणी त्याचबरोबर येरळा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणी रामचंद्र पतंग पाटील, विजय ज्ञानू पाटील तसेच हनुमंत अर्जुन मदने या तिघा वाळू माफियांविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबतची फिर्याद विसापूर विभागाचे मंडल अधिकारी सुभाष ओंबासे यांनी दिली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात पोलीस पाटील यांच्यावरती हल्ले तसेच धमक्यांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे धमक्या देणाऱ्यांवर तसेच हल्ले करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी असं निवेदन तासगाव तालुका पोलीस पाटील असोसिएशनच्या वतीनं देण्यात आलंय. तासगाव इथं द्राक्ष खरेदीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याची लेखी नोंद पोलीस ठाण्यात ठेवण्यात यावी अशी मागणी खासदार संजय पाटील यांनी केली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून द्राक्षांचा हंगाम सुरू होतोय. त्यासाठी शेकडो व्यापारी द्राक्ष खरेदी करण्यासाठी येतात. याचा विचार करून प्रत्येक व्यापाऱ्याची लेखी नोंद पोलीस ठाण्यात ठेवण्यात यावी अशी मागणी खासदार संजय पाटील यांनी पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे तसंच तहसीलदार सुधाकर भोसले यांच्याकडे द्राक्ष बागायतदार कृती समितीच्या वतीनं केली आहे. नोटाबंदीमुळे चेकद्वारे व्यवहार करण्यावरती अनेकांनी भर दिलाय. मात्र चेक बाद झाल्यास शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. यासाठी ही नोंद ठेवावी अशी मागणी समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटलंय की तासगाव तालुका ही द्राक्ष बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळं देशाभरातून अनेक व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी इथं येत असतात. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बागांमध्ये जाऊन ही खरेदी केली जाते. सांगली येथील राणी सरस्वती कन्या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडलं. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवरती नृत्य सादर केलं. त्याचबरोबर नाटीगाही सादर करून त्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मेधा भागवत, संस्थेचे कार्यवाह उषाताई कुलकर्णी उपस्थित होत्या. देणगी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मुंबईच्या ज्येष्ठ साहित्यिका माननीय माधवी कुंटे या आलेल्या होत्या आणि त्यांनी लहान लहान उदाहरणाद्वारे विद्यार्थिनींना सकारात्मकतेचे महत्त्व पटवून दिले. यामध्ये त्यांनी अब्राहम लिंकनचे एक उदाहरण दिलं होतं. ते मला खूप आवडलं होतं की त्यांना किती वेळा अपयश आलं तरी ते 52व्या वर्षी म्हणजे 11 वेळा अपयश येऊन 52व्या वर्षी ते राष्ट्राध्यक्ष झाले. म्हणजे अशी लहान सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी नववर्षाचं स्वागत करताना 31 डिसेंबर रोजी कायद्याचं पालन करत नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रकाश गोसावी यांनी केलंय. सांगली जिल्ह्यात 31 डिसेंबर साजरा करताना नवीन वर्षाचं स्वागत करताना राज्य उत्पादन शुल्क विभागानं दिलेल्या नियमांचं उल्लंघन कोणी करू नये. तसंच महामार्गावरती 500 मीटरच्या आत मद्यप्राशन करून पार्टी करू नये. कायद्याचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक प्रकाश गोसावी यांनी दिली आहे. 31 डिसेंबरच्या अनुषंगाने शासनाने FL2 आणि CL3 ह्या अनुज्ञप्त्या दुसऱ्या दिवशी रात्री सकाळी 1 वाजेपर्यंत आणि परमिट रूम आणि बार जे आहेत ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी वेळेमध्ये शिथिलता केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आपण प्रेस नोटद्वारे आणि पत्र देऊन सर्वांना तसं अवगतही केलेलं आहे. 500 मीटरचं काहीतरी मर्यादा दिलेली आहे. आताच 15 डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे. त्यामध्ये
15 डिसेंबरच्या नंतर नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे यापासून 500 मीटरच्या आत कोणतीही अनुज्ञप्ती मंजूर करू नये यासाठी बंधनं घातलेली आहेत. त्यामुळे 31 डिसेंबरच्या अनुषंगाने ज्या आपल्या तात्पुरत्या पार्ट्या होत असतात आणि त्यासाठी पब्लिक ही FL4 एक दिवसाचं परमिट काढत असते, तर ते परमिट देखील आता 500 मीटरच्या आत देता येणार नाही. त्यांना जर पार्ट्या करून त्यासाठी मग त्यामध्ये जर मद्य सर्व करायचं असेल तर ती या रस्त्यांपासून 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर त्यांनी स्थळ निवडावं, त्या ठिकाणी त्यांना परमिशन देता येईल. गुंडाविरोधी पथकानं रात्री चोरीचा माल विक्री केल्याप्रकरणी 3 जणांना अटक करून त्यांना कळवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय. गुंडाविरोधी पथकानं रात्री पेट्रोलिंग करत असताना इन्सार हुसेन सलीम अली जाफरी वय वर्ष 35 राहणार मुंब्रा, हैदर अली सरताज इराणी वय वर्ष 28 राहणार जयसिंगपूर, मुजम्मिल शहनशाह अली वय वर्ष 29 राहणार बिदर या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीचा माल विक्री केल्याचं कबूल केल्यानं त्यांना कळवा पोलीस स्टेशन इथं त्यांच्यावरती गुन्हा दाखल असल्यानं कळवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपतंय. ताज्या अपडेटसाठी तुम्ही आम्हाला सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करू शकता. तेव्हा या बातमीपत्रात इथंच थांबूयात. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूयात फक्त SBN न्यूजमध्ये. तोपर्यंत नमस्कार. माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा. प्रमुख पाहुणे माननीय खासदार संजय काका पाटील, माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे, माननीय विश्वास नांगरे पाटील, पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, माननीय शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी सांगली, माननीय राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, माननीय दत्तात्रय शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख सांगली, माननीय रवींद्र खेबुडकर, आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका. नाव नोंदणीचं ठिकाण मुख्य कार्यालय मिरज शहर व ग्रामीण संपर्क संकेत रेसिडेन्सी ST स्टँड समोर मिरज. माननीय निलेश कांबळे, दूरध्वनी क्रमांक 9096 72 57 12 73 85 65 70 00. संयोजक माननीय शरद दादा जाधव व माननीय फारुखभाई जमादार मित्र मंडळ मिरज. Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888 517 084, Tambolkar ma'am 9850 993238. Square Science Academy. पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. या दिवाळीमध्ये बेसिक ते अगदी कुठल्याही हायर रेंजचा मोबाईल तुम्हाला घ्यायचा असेल किंवा एक्सचेंज करायचा असेल तर आहे ना मिरजेतील स्कायलाइन मोबाईल शॉपी. स्कायलाइन मोबाईल शॉपीमध्ये सर्व प्रकारचे हँडसेट्स तुम्हाला आहेत, सर्व ब्रँडचे हँडसेट्स तुम्हाला मिळतीलच. पण खास या दिवाळीमध्ये तुमच्यासाठी ऑफर्स म्हणजे स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्लास स्क्रीन गार्ड, सेल्फी स्टिक, बॅक कव्हर अगदी फ्री मिळणार आहे. इतकंच नाही तर 5000च्या खरेदीवर एक आकर्षक गिफ्ट तुम्हाला अगदी नक्की मिळणार आहे. तेव्हा या दिवाळीमध्ये मोबाईलची खरेदी करायची असेल तर जरूर भेट द्या स्कायलाइन मोबाईल शॉपी, हायस्कूल रोड, मिरज येथे. रोहित कलेक्शन,
रोहित कलेक्शन, जवां दिलों के है धड़कन। सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर से शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे, जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान। एड्रेस रोहित कलेक्शन, अपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बड़ौदा, मिरज। उज्ज्वल करिअर बरोबरच हमखास सरकारी नोकरीसाठी राजे करिअर अकॅडमी सांगली, महाराष्ट्र पोलीस, आर्मी, केंद्रीय कॉन्स्टेबल, जिल्हा परिषद, परिचर, शिपाई तसेच रेल्वे सूत ग्रुप D-C यासाठीचे सर्व परीक्षांचे 100% तयारीसाठी 20 वर्षांची यशस्वी परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य रजिस्टर संस्था। फिजिकल व लेखी परीक्षेसाठी 100% तयारी, मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन टेस्टसह लेखी परीक्षेसाठी हजारो प्रश्नांचा सराव, सांगली, मिरज व कुपवाड क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माफक फीमध्ये अनिवासी क्लासेस, स्पर्धा परीक्षांची सर्व विषयांची इंग्रजीसह 100% तयारी। पत्ता निवृत्ती प्रसाद सावंत प्लॉट, सिव्हिल हॉस्पिटल मागे, सांगली। फोन नंबर 84 82 89 03 95, 94 23 31 50 44, 88 55 85 78 58 आणि 98 50 04 50 44। एका वर्षात 100पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश। चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 88 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, आमच्याकडे अगदी योग्य दरात सॅमसंग, सोनी, पॅनासॉनिक, LG, ओनिडा, गोदरेज या आणि अशा नामवंत कंपन्यांचे ब्रँडेड LED, LCD TV, रेफ्रिजरेटर भव्य व्हरायटीमध्ये उपलब्ध। तसंच मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन सुद्धा निरनिराळ्या व्हरायटीमध्ये मिळतील। मिक्सर, DVD प्लेअर, कूलर, वॉटर प्युरिफायर अशा सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे आकाश इलेक्ट्रॉनिक्स। आमची खास वैशिष्ट्ये, भव्य आणि ब्रँडेड कंपन्यांचं अद्ययावत दालन, विनम्र आणि तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सोय, बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदरात अगदी सुलभ हप्त्यामध्ये 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय। एक वेळ अवश्य भेट द्या। कोणताही 24 इंची LED खरेदी करा, व्हिडिओ DTH डिश मोफत मिळवा। कोणताही 32 इंची LED खरेदी करा व रुपये 6,990 रुपयांचा 4.1 होम थिएटर मोफत मिळवा। कोणताही 40 इंची LED खरेदी करा व पुढच्या मॉडेल्सवरती 10,990 रुपयांचा केनस्टार ऑक्सिरिज ओव्हन मोफत मिळवा। वॉशिंग मशीनवर 2400 रुपयाचा मिक्सर अगदी मोफत। आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, मा हॉस्पिटल जवळ, शिवाजी रोड, मिरज। फोन क्रमांक 88 88 08 02 96 99 21 83 34 08।